श्री स्वामी समर्थ. अग्निमृत व्यक्तीला भस्म करते, चिंता जिवंत व्यक्तीला भस्म करते. त्यामुळे चिंता करण्याऐवजी स्वामी महाराजांचे नाम स्मरण करा आणि अगदी सगळं काही स्वामीवर सोपवा. ते मार्ग नक्की काढतात. चला तर नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे आणि आजचा फराळ काय बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि प्लीज मोठे व्हिडिओ पण पाहत जा. चला तर सुरुवात करूया. दोन्ही गॅसवर 2 कढया ठेवलेल्या आहेत. एका कढईमध्ये गोडाचा पदार्थ करायचा आहे आणि एका कढईमध्ये तिखट करायचं आहे. तर गोडाचा काय करणार आहे, चला सुरुवात करूया. आता हे कढईमध्ये तूप टाकलेलं आहे 2 चमचे आणि एक रताळी जी असते ना ती छान सालं काढून धुवून खिसून घेतलेली आहे. एकदम बारीक खिसणीनं खिसून घ्यायची आहे. थोडंसं पिवळं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुपामध्ये छान भाजायचं आहे बघा. त्यानंतरच आपल्याला यामध्ये बाकीचे जिन्नस टाकायचे आहेत. तोपर्यंत इकडं पण कढईत गरम झालेली आहे. त्यामध्ये टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या. 4-5 हिरव्या मिरच्या 2-2 भाग करून टाकलेल्या आहेत. त्याला पण छान असं भाजून घ्यायचं आहे तेल टाकून. ते भाजल्याच्या नंतर त्यामध्ये टाकलेलं आहे 1 गावरानी टोमॅटो आहे, ते टाकलेलं आहे. काय मोठा चिरून घातलेला आहे. तेल टाकलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे. टोमॅटो थोडासा शिजू द्यायचा आहे. इकडं रताळी छान अशी भाजून घेतलेली आहे, म्हणजे तुपामध्ये छान फ्राय करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये टाकायचं आहे दूध. 1 ग्लास भरून दूध घातलेलं आहे. आता एक उकळी येईपर्यंत मस्त असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून दूध फुटणार नाही. आता इकडे हिरव्या मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक काढायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 चमचे शेंगदाण्याचा कूट होता अगोदरच. त्यामध्येच ह्या मिरच्या घातलेल्या आहेत, मिरच्या आणि टोमॅटो. जर शेंगदाण्याचा कूट असेल तर कूट घालू शकता आणि शेंगदाण्याचा कूट नसेल तर ज्यावेळेस मिरच्या भाजतो ना त्यावेळेस मूठभर असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये. तेल टाकून त्यामध्ये टोमॅटो मिरची भाजून मस्त मिक्सरला काढायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एकदम गाळ असं काढायचं आहे, बारीक. आबडधोबड अजिबात नाही बरं का. आता इकडं आपली मस्त खीर तयार होत आहे रताळ्याची. आज रताळ्याची खीर बनवलेली आहे. आता त्यामध्ये चवीपुरती साखर घातलेली आहे आणि वेलची पूड घातलेली आहे 2 चमचे. आपल्याला गोड आवडतं ना तशा पद्धतीनं साखर वापरायची आहे. माझ्याकडं थोडंसं गोडच खातात आणि स्वीट पोटॅटो जे असतं ना थोडासा सपक लागतो, त्यामुळं त्याच्यामध्ये साखर बरीच लागते. तर साखर घातलेली आहे आणि थोडंसं शिजून घेतलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता. आता खीर झालेली आहे आपली, बाजूला ठेवलेली आहे. आणि इकडं हे मिरची, शेंगदाण्याचा कूट आणि टोमॅटो हे सुद्धा पाणी टाकून एकदम बारीक काढलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये जे बॅटर काढलेलं आहे शेंगदाण्याचं ते घातलेलं आहे. आता तुम्ही जिरे वगैरे खात असाल तर जिरे पण घालू शकता, पण मी जिऱ्याचा वापर अजिबात करत नाही. तर बघा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. चला आपली झटपट थाली तयार झालेली आहे. आमटी झालेली आहे, भगर झालेली आहे आणि रताळ्याची खीर झालेली आहे. रताळ्याची खीर खायला अप्रतिम झालेली आहे. नक्की एकदा करून बघा. तुम्हाला जर काहीच खावंसं वाटत नसेल तर नुसती रताळ्याची खीरसुद्धा खाल्ल्यानं दिवसभर भूक लागत नाही. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पेजवरती नवीन असाल तर फॉलो करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. प्लीज मोठे व्हिडिओ पाहत जा आणि श्री स्वामी समर्थ चॅनलला सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ.